बातमी आपण बघूया। लातूर औसा मार्गावरील बुधोडा गावाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला आणि औसाहून लातूरकडे येत असलेल्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारने जोरदार धडक दिली आणि अपघात झाला। या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय तर 17 जण यात गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। शशिकांत, हा अपघात नेमका कसा झाला आणि जखमींची प्रकृती सध्या कशी आहे? रात्री काल औसाहून लातूर मार्गे येणाऱ्या क्रुझरला पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव क्रेटाने धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला। याच्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण अद्याप याच्यामध्ये जखमी आहेत। जखमींना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अपघाताचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलेलं आहे। कालच लातूर नांदेड महामार्गावर आलगरवाडी इथं अपघात झाला होता, तिथं 3 मृत्यू झाला होता। अहमदपूर तालुक्यात किनगाव इथं अपघात झाला होता, तिथं 1 मृत्यू झाला होता आणि रात्री हा भीषण अपघात झाला, ज्याच्यामध्ये सुरुवातीला 1 जण मृत्युमुखी होता आणि आता याची संख्या 3 वर झालेली आहे। मात्र या 17 जणांपैकी आणखीन काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा वाकडा वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मुळामध्ये 4 चाकी मार्ग झाल्यापासून चौपदरी मार्ग झाल्यापासून अपघाताची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि फक्त क्रेझा जी गाडी होती, क्रेटा गाडी होती, त्या क्रेटाच्या गाडीच्या ड्रायव्हरनं मद्यपान केल्यामुळे हा अपघात झाल्याचं सुद्धा बोललं होतं। हा ड्रायव्हर दारू पिऊन त्या ठिकाणी होता आणि दारूच्या नशेतच तो भरधाव वेगाने गाडी चालवत असल्यामुळे क्रुझरला त्यांनी पाठीमागून। आणि शशिकांत, ही दृश्य बघून सुद्धा लक्षात येते की हा अपघात किती भीषण असावा। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी